गावांच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे। या अभियानामध्ये सर्व गावांनी सक्रिय सहभाग घ्यावा। यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी सर्व गावांना योग्य प्रकारे आपले सादरीकरण प्रेझेंटेशन करण्यास आवाहन केले। या अभियानाबद्दल माहिती देण्यासाठी कर्जत तालुक्यात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये नवनाथ गोरे यांनी अभियानाचे विविध मुद्दे सविस्तर समजावून सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी परमेश्वर सुद्रिक यांनी केले। या कार्यक्रमात सहाय्यक गट विकास अधिकारी रूपचंद जगताप, गट विकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, तालुका पालक अधिकारी सागर चौधरी आणि इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले। कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय मुळीक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यशाळेला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि इतर विविध स्तरांवरील कर्मचारी उपस्थित होते। तसेच पंचायत समितीचे सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते। कार्यक्रमास उपस्थित प्रमुख व्यक्तींमध्ये दादा सोनमाळी, अनिल गदादे, सुनील काळे, प्रकाश शिंदे, डॉक्टर सुनील गावडे आणि इतर अनेक मान्यवरांचा समावेश होता। याशिवाय शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम, महिला व बाल कल्याण, पशुवैद्यकी, कृषी विभाग तसेच स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते। कमिटी ज्यावेळी तपासायला येतात त्यावेळी त्यांना भरपूर गावं तपासायची असतात आणि त्यामुळे मग ते काय करतात की आपल्या गावाला जो काही ठराविक वेळ गेलेला आहे त्या कमी वेळामध्ये त्यांना पूर्ण तुम्ही केलेल्या कामाचं मूल्यांकन करायचं असतं। तुम्ही 100 दिवस काम करणार आहात आणि ते 2 तासामध्ये तुमचं 100 दिवसाचं केलेलं काम तपासणार आहे। तर त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती असेल की ज्यांच्या हातामध्ये हे प्रेझेंटेशन तयार करायचं काम आहे, काही ठिकाणी ग्रामसेवक असतात, काही ठिकाणी सरपंच असतात, काही ठिकाणी एखादी प्रतिष्ठित व्यक्ती असतात की ज्यांना हे सगळं माहिती असतं, ते प्रेझेंटेशन करत असतात। तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण जे काही काम कराल त्याचं प्रेझेंटेशन जे आहे ते व्यवस्थित करा। मी